मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पारू आणि आदित्य दोघांनी मिळून स्वयंपाक बनवलेला असतो. तेवढ्यातच दरवाजा वाजतो. आता दाराबाहेर कोण आलं असेल ह्या वेळेला असा प्रश्न पारूला पडतो आणि दार उघडायला येते. आता दारात पाहते तर एक अनोळखी व्यक्ती दारात उभं असते. तेव्हा तो म्हणत असतो, मी अभिषेक. आदित्य सर आहेत का? त्यावर पारू म्हणते, हो आहेत ना, या ना तुम्ही आत या. असं म्हणून ती व्यक्ती बाहेर चप्पल काढते आणि आतमध्ये जाते. तेवढ्यातच आता इकडे आदित्य म्हणत असतो, पारू सगळा स्वयंपाक झालाय बघ, आता जेवण करूयात. अहो सर बघा ना, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. त्यावर आदित्य समोर आलेल्या व्यक्तीला पाहतो आणि म्हणत असतो, मी अभिषेक. त्यावर लगेच आता इकडे आदित्य एक खुर्ची देतो आणि त्या खुर्चीवर त्या माणसाला बसवतो आणि स्वतः त्या खाटावर बसतो. हां बोला ना, कोण आहात तुम्ही? तेवढ्यातच पारू पाणी घेऊन येत असते. घ्या पाणी घ्या. तेवढ्यात ती व्यक्ती स्वतःचा परिचय देते. तो म्हणत असतो, मी अभिषेक आहे. मला समाजसेवेची आणि समाजकार्याची खूप आवड आहे. मी आत्ता तुमचं ड्रीम प्रोजेक्टबद्दल ऐकलं आहे आणि त्या प्रोजेक्टबद्दल ऐकल्यानंतर मी तुमच्याकडे धाव घेतली. खरं सांगू का, माझं शिक्षण एवढं सगळं झालेलं असतानासुद्धा हाताशी मला काम नाही आहे. मला प्लीज तुमच्या प्रोजेक्टमध्ये इथे काम करायची संधी द्याल का? मी हवं तर तुम्हाला माझं काम दाखवतो, मी काय काय केलेलं आहे ते. तेव्हा लगेच आता ती व्यक्ती लॅपटॉप काढते आणि त्याने स्वतः केलेल्या कामाबद्दल सगळं काही आदित्यला सांगत असते. तेवढ्यातच आदित्य त्याचं ते काम पाहतो आणि म्हणत असतो, अरे वा खूपच छान आहे हे सगळं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा, आत्ता माझं हे पहिलंच प्रोजेक्ट आहे आणि मी आत्ता नवीनच आहे, मी सुरुवात करत आहे. पण तुम्हाला असं काम देणं, त्यावर इकडे तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही काळजी करू नका. मी अगदी जीव तोडून तुमच्यासोबत इथे काम करण्यासाठी तयार आहे आणि जीव तोडून मेहनत करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्याकडून होता होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. त्यावर आदित्य म्हणत असतो, खरं सांगू का, इथे ना मला हे सगळं काही पाहिल्यानंतर, हे सगळं काही ऐकल्यानंतर खरं तर खूपच जास्त आनंद झालेला आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. इकडे आता आदित्यला त्या मुलाचं खूपच कौतुक वाटत असतो. तेव्हा तो मुलगा म्हणत असतो, प्लीज सर नाही म्हणू नका ना, मला तुमच्यासोबत कामासाठी घ्याल का? त्यावर आदित्य म्हणत असतो, बरं ठीक आहे चालेल, काहीच हरकत नाही. असं म्हणून आता सर तुमचे खूप उपकार झाले बघा. असं म्हणून आता आदित्यसोबत तो मुलगा कामासाठी तयार झालेला असतो. येतो मी आत्ता. तेव्हा पारू म्हणते, एक मिनिट, तुम्ही आत्ता जेवणाच्या वेळेला आमच्या घरी आलेला आहात. अतिथी देवो भव, प्लीज 2 घास खाऊन जा. त्यावर तो मुलगा म्हणत असतो, नाही ना, नको नको प्लीज. त्यावर आदित्य त्याला आग्रह करतो आणि लगेच बाजूचा एक स्टूल त्याच्यासमोर मांडतो आणि पारू त्याला जेवणाकरिता मस्त गरमागरम ताट भरून घेऊन आलेली असते. आता तो मुलगा मात्र पोटभर जेवत असतो. इकडे पारू म्हणत असते, आदित्य सर तुमच्याकरिता सुद्धा ताट वाढते, तुम्ही सुद्धा यांच्या सोबतीला जेवून घेता का? त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही नाही पारू, मी बसल नंतर, असू देत, होऊ दे ह्यांचं. आता तो मुलगा पोटभर जेवलेला असतो. पहिला घास खाता क्षणी त्याला त्याच्या आईची आठवण येते. आज पारूने खूप सुंदर आणि चवीचं जेवण बनवलेलं असतं. सोबतच आदित्यचा टच त्याला भेटलेला असतो. आता त्यानं पोटभर जेवल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, खरं सांगू का, आज तुमच्या हातचं जेवण जेवलं बघा आणि मला माझ्या आईची आठवण आली. असं वाटलं की मी माझ्या घरीच जेवतोय. बाहेरचं मेसचं जेवण खाऊन पोटाची पूर्ण वाट लागली बघा. पण वहिनी मी काय म्हणतो, जर तुम्ही माझी मेस चालू केली तर, म्हणजे हे बघा तुम्ही उद्यापासून मला डबा दिला तर. तेव्हा पारू थोडीशी अवघडल्यासारखी होते. त्यावर तो मुलगा म्हणतो, म्हणजे कसं आहे ना, हे बघा जे बाहेर खानावळीला मी पैसे देतो ना, ते मी पैसे तुम्हाला देत जाईल, प्लीज नाही म्हणू नका जर तुम्हाला पॉसिबल असेल तर. तेव्हा पारू लगेच थोडा विचार करते आणि पॉज घेऊन लगेच म्हणते, ठीक आहे चालते, काहीच हरकत नाही, तुम्हाला मी डब्बा देत जाईल उद्यापासून. असं म्हणून तो मुलगा आता लगेच खिशातून काही रक्कम काढतो आणि तो पारूला म्हणत असतो, हे घ्या ॲडव्हान्स. तेव्हा पारू घेऊ का नको अशा भावनेने पाहते, पण आता आदित्य म्हणत असतो, ठीक आहे घे. आता पारू त्या मुलाकडून पैसे घेते आणि पैसे घेतल्यानंतर आता इकडे तो मुलगा म्हणत असतो, खरंच आज मला खूप आनंद झालाय सर, थँक्यू. जॉब पण मिळाला आणि एक घरगुती मेस पण मला मिळालेली आहे. असं म्हणून तो मुलगा जातो तर इकडे पारू खूप खुश असते. आदित्य सुद्धा खूपच खुश असतो. तेव्हा पारू स्वतःची कमाईची पहिली रक्कम जी आहे ती इकडे आदित्य समोर ठेवत असते. आदित्यला म्हणते, हे घ्या धनी, माझी पहिली कमाई. त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही पारू, हे पैसे तू कमवलेस, या पैशावर तुझा हक्क आहे आणि ही पहिली तुझी कमाई आहे. तुझ्या लागणाऱ्या गरजा, तुझ्या स्वखर्चासाठी हे पैसे तू तुझ्याकडे ठेव. तुम्ही बायका काय करता, कितीही कमवत असला तरीसुद्धा तुम्ही ते पैसे नवऱ्याला आणून देता आणि स्वतः मात्र 2 रुपये पाहिजे असतील किंवा काही वस्तू खरेदी करायची असतील तरीसुद्धा नवऱ्याकडे हात पसरता. महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलीच पाहिजे, तिनं तिच्या स्वतःच्या पायावर उभा राहिलंच पाहिजे. आणि आज मात्र पारू, खरं सांगू का तुला, तू खूप मोठं केलेलं आहेस.
आज तू हळूहळू स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतेस हे पाहून मला खूप आनंद होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुला तुझी आवड जोपावीशी वाटते ते तू नक्कीच कर. यामध्ये मला सुद्धा खूपच आनंद आहे. त्यावर पारू म्हणत असते, खरं सांगताय सर? तेव्हा आदित्य म्हणतो, हो, मी अगदी बरोबर बोलत आहे आणि सगळं काही खरं खरं सांगत आहे. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, पण आदित्य सर मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला म्हटलं त्यांच्याबरोबर जेवा तर तुम्ही का बरं नाही जेवले? त्यावर आदित्य मनातच विचार करत असतो. तो म्हणतो, पारू वेडी आहेस का? आपलं घर किंवा आपला संसार आत्तापर्यंत एवढा मोठा झाला नाही की कोणीही आपल्या घरी येईल अतिथी म्हणून आणि आपण त्याला जेवण घालू. पण आत्ता इथे आपल्या घरी एक माणूस जेवला, जेमतेम आपल्या दोघांपुरतंच जेवण होतं, पण त्यामध्ये एक माणूस एक्स्ट्राचा जेवलाय आणि म्हणून मी इथे जेवलो नाही. जर मी त्याच्याबरोबर जेवलो असतं तर तू उपाशी राहिली असतेस ना. त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणतो, त्याचं काय आहे ना पारू, मला ना माझ्या बायकोसोबत इथे जेवायचं आहे. चल जा लवकर, एकाच ताटामध्ये आपल्या दोघांकरिता जेवण घेऊन ये. तेव्हा पारू लगबगीने किचनमध्ये जाते, ताट दोघांसाठी एकच भरून आणते आणि इथे स्टूलवरती ठेवते. आता दोघेजण सुद्धा जेवायला बसलेले असतात. आता आदित्य पारूला प्रेमाचा घास भरवतो तर पारू सुद्धा आदित्यला घास भरवत असते. पारू म्हणत असते, काय कमाल जेवण झालेलं आहे, खरंच खूप आनंद झाला, आज ना एकदम पोट असं तुडुंब भरणार आहे, असं आता इकडे पारू म्हणत असते. तेव्हा मात्र आदित्य सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो. त्याला सुद्धा हे जेवण जेवून आनंद झालेला असतो. आता तिन्ही संजेची वेळ असते आणि पारूने देवासमोर दिवा लावलेला असतो. इकडे ती देवाला प्रार्थना करत असते, देवा परमेश्वरा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आमच्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख हे आलेले आहे त्यांची सगळ्यांची आता इकडे व्यवस्थित निकाल लागू दे. म्हणजे आदित्य सरांना त्यांच्या कामामध्ये भरपूर यश मिळू दे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आदित्य सर त्यांच्या पायावर उभं राहण्याचं मला पाहायचं आहे आणि मला माहिती आहे तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील आणि राहतसुद्धा आहेस, असं सुद्धा आता इकडे पारू बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की तेवढ्यातच आता इकडे आजीला खोकला आलेला असतो. आता जेव्हा आजीला खोकला येतो तेव्हाच आपण पाहतो की पारू धावतच येते. पारू म्हणत असते, आजी तुम्हाला काय झाले? आजी तुम्हाला काय झाले? उठून बसा बरं, हे घ्या खडीसाखर, थोडीशी तोंडात धरा. खडीसाखर तुम्ही जर तोंडात धरली ना तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तिने बोलल्यानंतर आजींना खडीसाखर दिल्यानंतर तिला आता थोडंसं बरं वाटत असतं. आता तिला थोडंसं बरं वाटल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र पारू विचार करत असते. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आता आजींची तब्येत खूपच जास्त बिघडत चाललेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीची इथे आपण काळजी घेतली पाहिजे, आजीच्या तब्येतीची आणि त्याचबरोबर इकडे त्यांच्या नातवाची आणि त्यांच्या मुलाची काळजी घेतली पाहिजे. त्या दोघांना सुद्धा इथे आपण परत आणलं पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. त्याचसोबत प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता जी काही पारू आहे ती इकडे आजींकरिता थोड्याशा कोमट पाण्याचा पट्ट्या घेऊन आलेली असते, कारण आजींना थोडासा ताप आलेला असतो आणि आजींना थोडासा ताप आल्यानंतर आता आजी खूपच जास्त टेन्शनमध्ये पारू आलेली असते. ती विचार करत असते, काय करायचं आता, मला तर काहीच कळत नाही आहे. खरं पाहायला गेलं ना तर आता हे सगळं काही टेन्शनचं काम झालेलं आहे, असा ती विचार करते. आजींची तब्येत मात्र दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आजी मात्र इथे बरं होण्याचं नावच घेत नाही आहेत. काय करावं असा इकडे ती विचार करत असते. आता थोड्याशा कोमट पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर टाकल्यानंतर आजीला थोडंसं बरं वाटत असतं आणि त्या थोड्याशा पडलेल्या असतात, झोपी गेलेल्या असतात. आणि तेव्हा पारू पुन्हा तिच्या अभ्यासाला बसते. आता पारू तिच्या अभ्यासाला बसल्यानंतर इकडे आपण पाहतो की आता पारूला थोडंसं सगळं काही कठीण जातं असतं. ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मात्र तिला थोड्याशा समजत नसतात, त्यामुळे तिला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. आता तेव्हाच आदित्य तिथे येतो. आदित्य तिथे आल्याबरोबर म्हणत असतो, काय झाले पारू, सगळं काही ओकेमध्ये आहे ना? म्हणजे तुला कसलं तरी टेन्शन आले का? काही सॉल्व्ह होत नाही का? त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, बघा ना आदित्य सर, मी केव्हाचा हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते पण मला मात्र काही समजत नाही. त्यावर तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही कळलं, तुला नेमकं काय समजत नाहीये, कशाबद्दल बोलतेस? त्यावर इकडे आता पारू म्हणत असते, तुम्ही बघा ना एकदा, काय करू मी, मला तर काहीच कळत नाही. त्यावर लगेचच आता इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो, अगदी सोपा आहे, तू एवढ्या कशाला काळजी करतेस, हे बघ मी तुला लवकरात लवकर समजून सांगतो. तेवढ्यातच आता इकडे
त्याला त्याच्या बॉसचा फोन आलेला असतो आणि त्याला त्याच्या बॉसचा फोन आल्यानंतर इकडे पारू म्हणत असते, काय झाले आदित्य सर? तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, थांब ना जरा पारू 2 मिनिटं, मला थोडंसं बोलायचं आहे. तेवढ्यातच आता जो काही आदित्य आहे त्याला 25 लाख रुपयांची जी अमाऊंट आहे ती मिळालेली असते, जी की इथे आता त्याला त्याच्या प्रोजेक्टसाठी मिळालेली असते इन्व्हेस्टरकडून. आणि ती अमाऊंट मिळाल्यानंतर तो पारूला दाखवतो आणि म्हणत असतो, हे बघ, हे 25% आहे, 25 लाख रुपये आहेत आणि त्याचबरोबर ही अर्धी रक्कम मिळालेली आहे, ही व्यवस्थित ठेव. आणि आता उद्यापासून आपला ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो इथे चालू होणार आहे. तेव्हा पारू खूप खुश होते आणि ती इकडे आदित्यचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, खरं सांगू का आदित्य सर, इकडे तुमचं हे स्वप्न पूर्ण होतंय हे पाहून मला सुद्धा खूपच आनंद होतोय. तेव्हा इकडे आता तो म्हणतो, पण तोंड पाडून बसायला काय झाले? त्यावर इकडे ती म्हणत असते, काय नको तोंड पाडून बसू, काय करू बघा ना, हे मला मॅथ्सचं सॉल्वच होत नाही. त्यावर लगेच आता आदित्य म्हणतो, खरंच सॉल्व होत नाही की मुद्दामून करतेस? ये बरं चल, मला दाखव. तेवढ्यातच आता दोघेजण सुद्धा खाली बसतात. आता खाली बसून इकडे पारू सगळं काही सांगण्याचा त्याला प्रयत्न करत असते, कशा पद्धतीने तिला सॉल्व होत नाही, काय होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता लगेचच जो आदित्य आहे तो मात्र तिला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर इकडे ती जसं आदित्य विचारेल त्या पद्धतीने सगळं काही उत्तर देण्याचं काम करते. पण तेव्हाच आदित्य म्हणतो, खरं खरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? खोटं बोलू नकोस हां, मला तर काहीतरी डाऊटच वाटतोय, नेमकं काय आहे? त्यावर ती म्हणते, काय चाललंय आदित्य सर, मी का बरं खोटं बोलेल, असं का खोटं बोलेल? तेव्हा तो म्हणतो, नाही, मला तर 100% खात्री आहे की तू खोटंच बोलत होतीस, तुला सगळ्या गोष्टी येत होत्या पण तू खोटं बोलत आहेस. त्यावर पारू म्हणत असते, नाही आदित्य सर, मी खरं सांगते, मी का बरं खोटं बोलेल? आता इकडे जे काही बॉस आहे त्यांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात, आदित्य ताबडतोब आता जी काही तुला अमाऊंट मिळालेली आहे ती अमाऊंट घेऊन ताबडतोब तू इकडे यायचं आहेस. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, काय झालंय सर? हे बघ, काही झालेलं नाही, पण तू ताबडतोब आत्ताच्या आत्ता ती अमाऊंट घेऊन माझ्याकडे ये, कारण आपल्याला प्रोजेक्ट संदर्भामध्ये लवकरात लवकर बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे आदित्य पारूला सगळ्या गोष्टी सांगतो आणि तो म्हणत असतो, मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. त्यावर पारू म्हणत असते, कुठे जायचं आहे आदित्य सर? त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो, बॉसचा फोन आला होता आणि त्यांनी आत्ता ही अमाऊंट घेऊन बोलवलेला आहे. त्यावर लगेच पारू म्हणत असते, मी काय म्हणते आदित्य सर, असं तिन्ही सांजेला जाणं बरोबर नाही, प्लीज तुम्ही आत्ता जाऊ नका ना. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघ पारू, प्लीज तू आत्ता मला थांबवू नकोस, कारण आत्ता सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम आहे आणि आत्ता जावंच लागणार आहे, आपल्याला आपलं प्रोजेक्ट इथे पूर्ण करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे ना, मग प्लीज असं नाही म्हणू नकोस ना. तेव्हा आदित्य जात असताना इकडे आजीची तब्येत पुन्हा बिघडलेली असते, पुन्हा त्यांना खोकलायला सुरुवात होतो. त्यावर आता आदित्य लगेच आजींना उठून बसवतो आणि म्हणत असतो, आजी आजी हे बघ, जरा थोडंसं पाणी पे ना. इकडे आता पारू म्हणत असते, काय करायचं आदित्य सर, मला तर खूपच टेन्शन येतंय, मगाशी सुद्धा आजीची तब्येत खूप बिघडली होती, त्यांना ताप आला होता, काय करायचं काहीच कळत नाही. त्यावर लगेच आता आदित्य खूप कासावीस होत असतो. इकडे मात्र आदित्य विचार करत असतो, आजीला आता बरं वाटत नाही म्हटल्यावर आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागणार आहे. आता तो पुन्हा आजीला आहे त्या ठिकाणी झोपवतो आणि इकडे मात्र आता तो विचार करत असतो, काय करायचं, आजींची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली. त्यावर पारू त्याचा हात पकडते आणि दुसऱ्या बाजूला त्याला घेऊन येते आणि म्हणते, मी काय म्हणते आदित्य सर, इकडे आपण त्यांच्या मुलाला लवकरात लवकर बोलावून घेऊयात, जोपर्यंत त्यांचा मुलगा येत नाही तोपर्यंत आजी काही बऱ्या होणार नाही आहेत, आपण असं किती दिवस त्यांना शाश्वर ठेवणार आहोत, प्लीज. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघ पारू, तुला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? हे बघ, आपल्याला असं इकडे निष्काळजीपणाने नाही राहता येणार. एक काम करतो, मी पटकन डॉक्टरांना बोलवून घेतो, आपण तिला डॉक्टरांना दाखवूयात. त्यावर आता इकडे पारू म्हणत असते, पण आदित्य सर, मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे अहिल्या आणि त्याचबरोबर श्रीकांत हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यातच आता तिकडे जो आपला प्रीतम आहे तो आलेला असतो. प्रीतम तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, आई फायनली आता इकडे दादाला 25 लाख रुपये पोच झालेले आहेत. आता फायनली दादा उद्यापासून आता त्याचं काम करायला सुरुवात करणार आहे. खरं सांगू का, हे सगळं काही ऐकल्यानंतर आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर मला तर खूपच आनंद झाला आहे की फायनली दादा जो आहे ना तो त्याचं ड्रीम प्रोजेक्ट इथे पूर्ण करणार आहे आणि त्यामुळे मला आनंद झाला आहे. तेवढ्यातच आदित्यचा कॉल प्रीतमला आलेला असतो आणि इकडे आदित्य म्हणत असतो, काय झालं प्रीतम, तुला मी इकडे
त्या आजीच्या मुलाबद्दल आणि नातवाबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण तू त्या काही गोष्टी ज्या सांगितल्या होत्या त्या मात्र तू इथे क्लिअर केल्या नाहीयेस. त्या मुलाचा शोध घेण्याचा तू प्रयत्न केला नाहीयेस का? त्यावर इकडे प्रीतम म्हणत असतो, अरे हो दादा, मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण आणखी काही माहिती हाती लागली नाही. पण तू नको काळजी करूस, मी आणखी जातीने त्यामध्ये लक्ष घालतो आणि तुला होता होईल तेवढी माहिती लवकरच पोहोच करतो. काय झालंय दादा? त्यावर तो म्हणत असतो, अरे आजीची तब्येत खूपच बिघडलेली आहे, बरं तू काळजी कर, मी येऊ का तिकडे? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही. तर आता आपण पाहतो की इकडे प्रीतम सगळा काही प्रकार इकडे घरच्यांना सांगत असतो. तो म्हणतो, आदित्य दादा ज्या घरात राहतोय ना, तिथे एक आजी आहेत आणि त्यांची तब्येत खूपच खराब झालेली आहे. त्यावर श्रीकांत म्हणतात, मग आपले फॅमिली डॉक्टर वगैरे तिकडे घेऊन जातोस का? त्यावर तो म्हणतो, नाही नाही, दादाने तिकडे डॉक्टरांची वगैरे काळजी आणि सोय केली असेल ना. तर इकडे दामिनी आणि दिशाने हे सगळं काही ऐकलेलं असतं. आता दिशा म्हणत असते, बघितलं, त्या आदित्यला 25 लाख रुपये पाठवलेले आहे ते ह्या लोकांनी. आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्यने फॅमिली डॉक्टर बोलवून घेतलेले असतात आणि ते आल्यानंतर इथे आजीला चेक करत असतात. आता इकडे आता ते डॉक्टर म्हणत असतात, आदित्य तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तुम्हाला तुमच्या आजीची खूप काळजी आहे, खूप जास्त तुम्ही तिची काळजी घेताय आणि तिच्याविषयी असलेली कळकळ आम्हाला कळतीये. पण आता मात्र इथे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. मला तर असं वाटतं की तुम्ही काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. त्यावर पारू म्हणत असते, पण डॉक्टर मला एक गोष्ट सांगा, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. त्यावर आता इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो, पण नेमकं काय करावं लागेल डॉक्टर? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मी तुम्हाला काय सांगतोय ते व्यवस्थित ऐका. त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे, कारण त्यांची तब्येत खूपच जास्त खराब झाली. त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, हो हो चालेल ना, काहीच हरकत नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं इकडे तो बोलतो. तेव्हा आता डॉक्टर निघून जातात. तर इकडे आदित्य म्हणत असतो, पारू, मला असं वाटतंय की आपण ताबडतोब इकडे आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. पण आता पारू म्हणत असते, पण आदित्य सर मला एक गोष्ट सांगा, आता इकडे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं म्हटलं तर खूप सारे पैसे लागतील आणि आपण एवढे सगळे काही पैसे आणि ते सगळं कुठून आणणार आहोत? त्यावर इकडे आता आदित्य म्हणत असतो, हे बघ पारू, मला माहिती नाही बाकी काहीच, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा आजीचा इलाज होणं तेवढं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या इथे पडत्या काळामध्ये आजीने आपल्याला साथ दिली, आजीने आपल्याला जे काही आहे नाही ते सगळ्या गोष्टी इथे पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आजीला मी असं नाही सोडू शकत. तू इकडे आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयार कर, मी पैशाचं काय करायचं आणि काय नाही हे सगळ्या गोष्टी बघतो. असं म्हणून आता आदित्य आणि त्याचबरोबर पारू हे दोघेजण सुद्धा आता आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे डॉक्टर आलेले असतात. आजीचा BP वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे ते चेक करत असतात आणि हे सगळं काही चेक करत असताना पारू आता इकडे आदित्यच्या आजीच्या बाजूला बसलेली असते. तर इकडे आदित्यसुद्धा डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने सगळं काही ऐकत असतो, सगळं काही पाहत असतो. त्याचबरोबर आता इकडे डॉक्टर इथे सांगत असतात, हे जे काही आजी आहेत त्या खूपच जास्त क्रिटिकल आहेत आणि त्यांची अवस्था खूपच जास्त नाजूक झालेली आहे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. आता आपण पाहतो की इकडे डॉक्टरांनी चेक केलेलं असतं. तर आता आदित्यला एक फोन आलेला असतो. आदित्यला फोन असतो तो म्हणजे बॉसचा, आणि बॉसचा फोन आल्यानंतर आदित्य थोडासा बाजूला येऊन त्या बॉसशी बोलत असतो. ते बॉस तिकडून बोलत असतात, काय रे आदित्य, तुला मी इकडे 25 लाख रुपये घेऊन यायला सांगितलं होतं, पण तुझा आत्तापर्यंत कुठेच पत्ता नाही आहे, तू आहेस तरी कुठे? त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघा सर प्लीज, माझा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. कसला प्रॉब्लेम झाला आहे? अरे तुझ्या हातामध्ये काही पैसे पडले तर तू ते पैसे घेऊन पळून निघून गेलास की काय? त्यावर आदित्य म्हणत असतो, सर असलं काही पण बोलताय, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? त्यावर लगेच आता ते डॉक्टर म्हणत असतात, कसला विश्वास आणि कसलं काय? बॉस म्हणत असतात, सॉरी. त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी ते पैसे घेऊन येणारच आहे, पण आता तुम्ही असं बोलू नका प्लीज. त्यावर इकडे आता बॉस चिडतात आणि ते फोन ठेवतात. म्हणत असतात, ह्याची एवढी मजल वाढलेली आहे की मला उलट उत्तरं देतोय. आता तर हे सगळं काही अहिल्या किर्लोस्करांना सांगायलाच पाहिजे, ह्याचा माज हा उतरवलाच पाहिजे. एक प्रोजेक्ट मिळाला तर हा हवेतच उडायला लागलेला आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पारू आजीच्या बाजूला बसलेली असते. तर पाहत रहा पारू.